महाराष्ट्रीयांसोबत फक्त शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या 80 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डी जवळील कोकमठाण इथे लोकार्पण होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील या महामार्गाचा लाभ नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यासह मोठ्या भागाला होणार आहे। या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाची पुणे मुंबईकडील वाहतूक देखील अतिशय कमी वेळात होईल आणि यामुळे कृषी उद्योगासह इतर उद्योग आणि व्यवसायांना देखील चालना मिळून रोजगार वृद्धीच्या दृष्टीने या महामार्गावरील दळणवळण उपयुक्त ठरणार आहे। तर समृद्धी महामार्गाचा आता दुसरा टप्पा त्याचं लोकार्पण होणार आहे। आज दुसरा टप्पा खुला होणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात येणार आहे। समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या 80 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डी जवळील कोकमठाण इथे हे लोकार्पण होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील या महामार्गाचा लाभ नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यासह मोठ्या भागाला होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हरीश, समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे, काय अपडेट? नक्कीच अतिशय आनंदाची बातमी महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांसाठी आहे, कारण 10 जिल्ह्यांचा विकास या समृद्धी महामार्गामुळे होणार आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालेलं होतं आणि नागपूर ते शिर्डी असा जवळपास 520 किलोमीटरचा मार्ग सुरू झालेला होता आणि आज 80 किलोमीटरचा दुसऱ्या टप्प्याचं जे लोकार्पण आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे। मी आता समृद्धी महामार्गावरती आहे आणि आपण जर बघितलं तर हा शिर्डीहून भरवीर असं इगतपुरी तालुक्यातल्या भरवीर या ठिकाणापर्यंत 80 किलोमीटरचा मार्ग आज सुरू होतोय आणि साधारण 2:35 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उतरतील। त्यानंतर 2:55 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर समृद्धी महामार्गावरती उतरेल। त्यानंतर शिलेचं अनावरण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पालकमंत्री हे स्वतः या समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहे। निश्चितच हरीश, अपडेट घेत राहू। खरं तर आपण पाहतोय आज दुसरा टप्पा त्याचं लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे आणि नागपूर ते नाशिक प्रवास हा 6 तासात आता शक्य होणार आहे। पुढची बातमी पाहूयात। मुख्यमंत्री